उत्पत्ती एकादशी भगवान विष्णूंची कथा। उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीच्या दिवशी साजरी केली जाते। चातुर्मास संपल्यानंतर येणारी ही पहिलीच एकादशी आहे। भगवान विष्णू यावेळी संपूर्ण सृष्टीचा कारभार आपल्या हातात घेतात। यंदा उत्पत्ती एकादशी ही 26 नोव्हेंबरला असणार आहे। 25 नोव्हेंबरला मध्यरात्री 1:01 एकादशीची तिथी सुरू होईल, तर 26 नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशी साजरी केली जाईल। मित्रांनो, एकादशीचे महत्त्व आणि कथा। कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणतात। हे व्रत केल्याने शंखोदर तीर्थात स्नान करून भगवंताचे दर्शन घेतल्याने जितके पुण्य प्राप्त होते तितकेच पुण्य प्राप्त होते। सत्ययुगात मूर नावाच्या राक्षसाचा जन्म झाला। तो खूपच भयानक होता। त्या भयंकर राक्षसाने इंद्र, आदित्य, वसु, वायू, अग्नी इत्यादींचा पराभव करून सर्व देवांना पळवून लावले। तेव्हा इंद्रांसह सर्व देव भयभीत झाले आणि घडलेली संपूर्ण घटना भगवान शंकरांना सांगितली। मूर राक्षसाच्या भीतीने सर्व देव मृत्यूलोकात भटकत आहेत। तेव्हा भगवान शिव म्हणाले, तिन्ही जगाचा स्वामी आणि भक्तांच्या दुःखाचा नाश करणाऱ्या भगवान विष्णूकडे जा, तेच तुमचे दुःख दूर करू शकतात। भगवान शंकराचे असे शब्द ऐकून सर्व देव क्षीरसागरापर्यंत पोहोचले। श्री विष्णू निद्रा अवस्थेत असलेले पाहून सर्व देवतांनी त्यांचे स्मरण केले। देवांचे रक्षण करते मधुसूदन, तुम्हाला नमस्कार, आमचे रक्षण करा। असुरांच्या भीतीने आम्ही तुमच्याकडे आश्रयाला आलो आहे। राक्षसांनी आमच्यावर विजय मिळवला आणि स्वर्गातून आम्हाला नष्ट करण्याचे ठरवले आहे। आम्ही सर्व देव इकडे तिकडे धावत आहोत। आम्हा सर्वांचे त्या राक्षसांपासून रक्षण करा। इंद्रदेवाचे शब्द ऐकून भगवान विष्णू म्हणू लागले, हे इंद्र, तो मायावी राक्षस कोण आहे, ज्याने सर्व देवांवर विजय मिळवला आहे? त्याचे नाव काय आहे? त्यांच्याकडे किती शक्ती आहे आणि तो कोणाच्या संरक्षणाखाली आहे आणि त्यांचे स्थान कोठे आहे? हे सर्व सांग। भगवंताचे असे शब्द ऐकून इंद्र म्हणाला, भगवान, प्राचीन काळी नदीजंग नावाचा एक राक्षस होता। त्याला मूर नावाचा एक अतिशय शूर मुलगा होता। त्याचे चंद्रावती नावाचे नगर आहे। त्याने सर्व देवांना स्वर्गातून हाकलून दिले आणि त्या ठिकाणी आपला अधिकार स्थापित केला आहे। त्याने इंद्र, अग्नी, वरुण, यम, वायू, ईश, चंद्र, नैऋत इत्यादींचे स्थान घेतले आहे। हे शब्द ऐकून विष्णू म्हणाले, मी लवकरच त्यांचा वध करीन, तुम्ही सर्व चंद्रावती नगरी जा। असे म्हणून प्रभूसह सर्व देव चंद्रावती नगरीच्या दिशेने निघाले। त्यावेळी मूर राक्षस आपल्या सैन्यांसह रणांगणात गर्जना करत होता। त्याची भयंकर गर्जना ऐकून सर्व देव भयभीत होऊन सर्व दिशांना पळू लागले। जेव्हा श्री विष्णू स्वतः रणांगणात आले तेव्हा असुरी शस्त्रे आणि चिलखत घेऊन त्यांच्याकडे धावले। श्री विष्णूंनी बाणांनी वार केले। अनेक राक्षस मारले गेले, परंतु मूर राक्षस जिवंत राहिला। त्याचे शरीर छिन्न विछिन्न झाले होते, पण तो लढत राहिला। त्याचे युद्ध 10,000 वर्षे चालू राहिले, परंतु मूरचा पराभव झाला नाही। थकून भगवान बद्रिकाश्रमाला गेले। हेमवती नावाची एक सुंदर गुहा होती। भगवान विश्वासाठी आत गेले। ही गुहा 12 योजना लांब असून तिला एकच दरवाजा होता। भगवान विष्णू योग निद्राच्या अधीन झाले। मूर देखील मागे गेला आणि भगवंतांना झोपलेले पाहून त्यांना मारण्यास तयार झाला। तेव्हा भगवंतांच्या शरीरातून एक तेजस्वी देवी प्रकट झाली। देवीने मूर राक्षसाला आव्हान दिले, त्याच्याशी युद्ध केले आणि त्याचा अंत केला। जेव्हा श्रीहरी योगनिद्राच्या कुशीतून जागे झाले तेव्हा सर्व काही जाणून घेतल्यावर त्यांनी देवीला सांगितले की तुझा जन्म एकादशीच्या दिवशी झाला आहे, म्हणून तुझी उत्पन्न एकादशी या नावाने पूजा केली जाईल। मित्रांनो, उत्पत्ती एकादशी पूजा विधी लवकर जाणून घेऊया। सकाळी लवकर उठून स्नान करा। यानंतर देवघराची स्वच्छता करून देवपूजा करा। भगवान श्रीहरी विष्णूंचा गंगाजलाने जलाभिषेक करा। देवाला पिवळे चंदन आणि पिवळी फुले अर्पण करा। मंदिरात तुपाचा दिवा लावा। शक्य असल्यास उपवास ठेवा आणि उपवास करण्याचा संकल्प करा। उत्पत्ती एकादशीच्या व्रतकथेचे पठण करा। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा। भगवान श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी यांची पूर्ण भक्तिभावाने आरती करा। नैवेद्यात तुळशीचे पान ठेवून भगवंतांना अर्पण करा आणि शेवटी क्षमा प्रार्थना करा। मित्रांनो, तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका।